कोलकाताच्या आरजीकर हॉस्पिटलला आता सीएसएफची सुरक्षा. इंटर्न डॉक्टरच्या बलात्कार हत्येनंतर आणि आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय. राम माधव आणि जी किशन रेड्डी जम्मू काश्मीरमध्ये भाजपचे निवडणूक प्रभारी. विधानसभेला निवडणुकीसाठी नड्डांनी केली घोषणा. झारखंडचे माजी मुख्यमंत्री चंपाई सोरेन यांच्याकडून नव्या राजकीय वाटचालीचे संकेत. नवा पक्ष की भाजप प्रवेश याबद्दल चर्चांना उधाण. पंतप्रधान मोदी पोलंड दौऱ्यावर रवाना. पोलंडमध्ये मध्य युरोपातील आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचा साथीदार. संबंध मजबूतीसाठी दौरा महत्त्वाचा. दौऱ्याआधी मोदींचं वक्तव्य. पोलंडनंतर पंतप्रधान मोदींचा युक्रेन दौरा. रशिया युक्रेन युद्धानंतर मोदींचा पहिलाच दौरा. युद्धासह इतरही अनेक मुद्द्यांवर चर्चेची शक्यता. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग 23 ऑगस्टपासून 5 दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर. महत्त्वाच्या संरक्षण करारांसह द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यावर भर. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 24 ऑगस्टपासून 2 दिवसीय छत्तीसगड दौऱ्यावर. राज्यातील नक्षल विरोधी कारवायांचं मूल्यांकन करणार. राहुल गांधींचा आजचा जम्मू काश्मीर दौरा रद्द. काँग्रेस अध्यक्ष खरगेंसोबत उद्या दौरा निश्चित. विरोधकांसह सहकारी पक्षाच्या विरोधानंतर यूपीएससीतील सरळ भरतीच्या निर्णयावर केंद्र सरकारचा यू-टर्न. वक्फ पाठोपाठ आणखी एका मुद्द्यावर सहकाऱ्यांकडून भाजपवर दबाव. जम्मू काश्मीरच्या राजौरीत मुसळधार पावसानं अनेक रस्त्यांसह महामार्गाचंही नुकसान. दुरुस्तीचं काम सुरू. राजस्थानमध्ये पावसामुळे नद्यांना उधाण. हवामान विभागाकडून 12 जिल्ह्यांमध्ये पावसाचा अलर्ट. नदीच्या पाण्याच्या प्रवाहातून वाहन चालवताना चालकांची कसरत. नेपाळमध्ये सतत मुसळधार पावसानं भूस्खलन आणि पूर. गेल्या 2 महिन्यात 200 जणांचा मृत्यू. गंडकी प्रांतात पावसाचा सर्वाधिक फटका. बांगलादेशमध्ये होणारा 2024 मधला महिला वर्ल्ड कप रद्द. यूएईमध्ये होणार वर्ल्ड कप. आयसीसीचा निर्णय. बांगलादेशमधील बिघडलेल्या परिस्थितीमुळे आयसीसीचा निर्णय.